हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती वेलनेस वॉन्डरर. तर आज डे टू आहे नाशिकमध्ये. तर आज आमचे इव्हेंट वगैरे सगळं झालेलं आहे. तर आज आमचा असा प्लॅन आहे की त्र्यंबकेश्वर करायचं आणि ब्रह्मगिरी करायचं आहे. तर बघू आता काय काय होते. तर आता आम्ही इथे नाश्ता करण्यासाठी इथे थांबलो होतो. तू पण थांबलो होता, तू पण सगळे आम्ही थांबलो होतो. तर मग कसं वाटतंय तुला? सकाळी सकाळी निघाले आपण त्र्यंबकेश्वरला. चांगलं दर्शन होते एवढी इच्छा. पहिलेच प्रसाद घेतलाय. प्रसाद घेतलाय. पहिले घेतलाय. आमचे ओले झाले. आमचं पण बिस्किटांची नहरी झालेली आहे. बिस्किटांची नहरी. मग काय म्हणतोस? हाय बोल. आलो बघू आता भेटू. भाऊ डॉक्युमेंटरी करतोय. काय डॉक्युमेंट करतोस? मला डॉक्युमेंट करतो. अरे भाई रे भाई. ते बघा काय आता आम्ही पोहोचलोय निमाणी बस स्थानकाजवळ. इथून आम्ही आता इथून आम्ही त्र्यंबकेश्वरची बस घेणार. तर त्र्यंबकेश्वरला जाऊन आम्ही दर्शन घेणार. त्र्यंबकेश्वरला जाऊन आम्ही दर्शन घेणार, मजा करणार तिकडे. वाईट कलर. अरे बा, साऊथचा हिरो दिसायला. उज दिस कार्तिक आर्यन. कुठे ते कार्तिक आर्यनचा लाईट व्हर्जन. बसमध्ये आले आम्ही आता. फुल मजा आहे आता. बऱ्याच प्रयत्नानंतर बस भेटलेली आहे. अरे कार्तिक, त्यांना पुढे अरे कार्तिक ब्लॉग मध्ये हाय बोल. त्यांना पुढे जाऊ दे. अर्जुन व्हॉट्सअप पेज. वी आर गोइंग विथ. तर आता आम्हाला खूप वेळ लागेल. किती 1-1.5 तास लागेल. 1.5 तास लागेल. आपण खूप वेळ थांबले पण होता. सिटी संपूपर्यंत आम्हाला स्टँडिंगच जावं लागणार आहे. अशा प्रकारे चॅनलला बस पडलं पाहिजे बरं. अरे नक्की टाकेल रे भाऊ. A few moments later. तर गाईज पोहोचलोय आम्ही इथे स्टिंगलवर. अरे चलो खुशी ताळा चलो अभी. हाय गाईज बोल. तिथे बघणार हाय गाइस ब्रो. हाय गाईज ब्रो, सिस्टर्स. इसकी सिस्टर मेरी. माझी तर नाही बाबा. तुझी पण नाही का? ओके. मग आता आपण तू मला सांग, तू एका देवस्थानी आलायस, तुला कसं वाटतं? मी देवस्थानी आलोय, पण मी आत्ताच जस्ट पाप करून आलोय. मी महादेवाचा प्रसाद घेतलाय सकाळी सकाळी. आता आम्ही चाललोय कुशी ताळ्यात पाप धुवायला. तर चला जाऊ कुशी ताळ्यात. अरे आली की म्हणजे आले अजून मंदिर आलंय कुशी तळा. आपल्याला कुशी तळ्याला जाऊन हातपाय धुवून म्हणजे पवित्र होऊन इकडे यायचंय. मग आपण दर्शन घेणार. आपण बघू शकता इथे किती गर्दी आहे. आणि जरा आपले ऑन डेज असून सुद्धा इतकी बघ रश आहे ना. म्हटल्यावर म्हणजे हाफ डे मध्ये एवढी रश आहे म्हटल्यानंतर अवघडच राहतं. मग आपल्याला चप्पल बूट कुठेतरी काढावं लागतील ना. आपण पहिले कुशी तळ्याकडनं येऊ, मग चपलं बुटं काढू. चालेल चालेल, चला भेटू आपण थोड्या वेळातच. चलो सगळीकडे खूप प्रसन्न वातावरण आहे आणि खूप चांगलं वाटते. भक्ती आहे. गणपती बाप्पा. आपण बघकडे बघू शकता किती पुराणे घर आहेत. म्हणजे एकदम अजून पण त्यांना मेंटेन करतायत. आणि आपण काय कुठे घर बांधण्याच्या मागे लागलोय. अरे पुराणे घरांना प्रिझर्व करा. चलो. एकदम. अरे हेच आहे का ब्रह्मगिरी? हो ब्रह्मगिरी पर्वत. ब्रह्मगिरीला असं जावं लागतं इकडनं. वा, व्हेरी व्हेरी सुंदर ओव्हर हिअर हॅपनिंग. आणि इथे एक मोठा जोक झालेला आहे. सगळे हसतायत. अरे काय मस्त मंदिर आहे. एक जणांनी नाही का चपला बुटं थांबायचं. हा, करायचं. आणि मग त्यासाठी ज्युनियरला थांबा. सगळ्यात ज्युनियर कोणता आहे? छोटा फसला तूच आहे आता. चप्पल बुटा घेऊन थांबायचं. कुलकर्णीचा नाश. नाही. हा, यानं पण लावायचं राहिलं ना.
क्या है कार्तिक? क्या बोला इकडे इकडे अर्जुनला फॉलो कर अर्जुन. अर्जुन लय लायटर दिसतोय. कमॉन गाईज. कॅमेरा आलो नसेल ना. अँड दिस इज द कृषी तळा. अँड दिस इज द कृषी तळा. ते बांधिंग बाय अहिल्याबाई होळकर. बांधिंग बाय अहिल्याबाई होळकर. अच्छा. त्यांनी पूर्ण भारतात भरपूर कशासाठी बांधलं होतं? तुझा इंटरव्ह्यू घेतोय. कशासाठी बांधलं होतं हे? हे ते कसं असतं की ज्या ठिकाणी एखादं आपलं असं आवाज आवाज. मंदिर असतं, धार्मिक स्थळ असतं, त्या ठिकाणी त्यांनी तलावांचे पूर्ण भारताभरामध्ये काम केले आहे. हां. तर त्यापैकी एक इथे सप्तशृंगी गडावर आहे, त्याच्यानंतर वेरूळला आहे, असे भरपूर ठिकाणी आहेत त्यांच्याकडे. फॉल्स इन्फॉर्मेशन नाही ना? नाही, बरोबर आहे. एवढंच बस झालं. बघू शकता आपण इथे लोक गड आहे. पाण्यामध्ये स्नान करून आपले प्रसन्न होत आहेत. बघू शकता तुम्ही. सुम्या, एकदम मस्त असं आहे. आणि असं काहीतरी ऐकलंय अर्जुन की हे वरून पाणी येते. हां? हो. ते वाईट दिसतंय का, हां. त्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी असं म्हणजे दोन ठिकाणी आहेत त्या. अच्छा. वरतून तिथून पाण्याचं हे गंगा होते. डोंगरामधून तिथले दिसते आणि त्यानंतर डायरेक्ट इथे आहे. हां, तेच तर. हां. मग इथून जाते का गोदावरी बनते का? हां, अच्छा. ती म्हणजे अशी डोंगरावर त्या कोपऱ्याला एक वडाचं झाड आहे. हम्म. त्या कोपऱ्या तिथे तपस्या केली त्यांनी शंकराने. त्यानंतर इकडे एक वरती गुहा आहे, त्या गुहेमध्ये येऊन त्यांनी परत तपश्चर्या केली आणि तिथे जेव्हा शेवटी गंगा जटेच्या बाहेर येत नव्हती. अच्छा. त्यावेळेस त्यांनी जटा बाहेर येत नव्हती, गंगा बाहेर गोदावरी जटेमधून जटीतून बाहेर येत नव्हती, हां, मग त्याला आपटली. मग ती आपटली. त्यानंतर ती गोदावरी तिथून निघाली आणि परत जमिनीत गेली आणि मग हे समोर जे दिसतंय का मंदिरासारखं त्या गुहेत निघाली. मग तिथून परत गायब झाली आणि इथं निघते झाली. वा. तिथं घर कोणाचं वर घर नाही, काय आहे? अरे घर आहे. घर दिसायला इथं. हा चल. हो ते घर. अरे मी तर खूप मी जेव्हा 7वीला काय 6वीला होतो तेव्हा आलो तुम्ही इथं. आय नो स्पॉट. माहिती आहे तुला? नाही यार. मस्त केलेत रे. बहुत गर्दा है, बहुत गर्दी आहे. तुमच्यामुळे लेट झाले नसतं आपण समोर असतो. तुम्ही कुठे पण थांबताय. A few moments later. क्वेश्चन त्याला. तर अजून कुठं कुठे आहे म्हणजे महाराष्ट्रात कुठं कुठं आहेत महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग? हे बघ, किती आहेत? 5 आहेत वाटतं. कृष्णेश्वर, नंतर त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, औटानागना आणि वैद्यनाथ. 5 आहेत. आपण एकला आलोय. मग कसं आहे, मे गॉड हेल्प अस गो टुगेदर. सगळ्याला जाऊ आपण काही हो. 12 जाऊ. काही. केदारनाथला पुढच्या वर्षी. येस येस. म्हणजे जाऊ. बाकीचे हे सांग की बाकीचे 8 सांग. बाकीचे आता एक रामेश्वरला आहे मला माहिती जसं, केदारनाथ, बद्रीनाथ, अजून काशीला आहे काही. येस. ऑनलाईन काढलाय भाऊने आता. आता ऑनलाईन कृष्णेश्वर महाराष्ट्र, त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र, भीमाशंकर महाराष्ट्र, इसका कुछ अलग ही हे ट्रिप. औंढा नागनाथ आणि वैद्यनाथ परळी यांना नाही का एक झारखंडचं वैद्यनाथ मारलंय त्यांनी. तर आता आम्ही खूप जवळ पोहोचलो आहे. मुंबई ते नाशिक हे मला ईस्टर्न प्रवास कव्हर करायला जेवढा टाईम नाही लागला तेवढा आम्हाला गेटपासून इथपर्यंत यायला एवढा टाईम लागला. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. खूपच जास्त गर्दी आहे. जवळपास अर्धा 1 तास जवळ थांबले आपण. अजून अर्धा तास लागेल. अर्धा तास लागेल. हॅपन. दॅट्स मोर इम्पॉर्टंट.
शेवटी 2 तासाचा प्रवास संपला आहे. आता आम्ही जाणार आहोत. मध्ये मोबाईल काढण्यास सक्त मनाई पण आपण घेऊन जाणार. कारवाई होऊ दे, कारवाई काय होणार आहे. One eternity later. फायनली दर्शन झालेलं आहे. दर्शन झालेलं आहे फायनली. किती 2-2.5 तास लागले आपल्याला. नमस्कार नमस्कार. झाले दर्शन झाले दर्शन झाले. झाले दर्शन खूप चांगले झाले दर्शन. मन प्रसन्न झालं दर्शन. एकदम बढिया, एकदम मस्त वाटलं. यो फायनली दर्शन झालेलं आहे. जय हो शंकरा आदिदेव शंकरा. चला फायनली चला भेटू आता परत. तोपर्यंत नाशिक वाई रिटर्न. नाव नेक्स्ट विल मीट इन कोल्हापूर. कोल्हापूर and चेन्नई. Come to कोल्हापूर. हाँ ये चेन्नई टू. कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला. तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला. तेरे